जनतेवर लादलेला जनसुरक्षा कायदा मागं घ्या. इंडिया आघाडीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढत केली मागणी. कायदा मागं घेतला जात नाही तोपर्यंत रस्त्यावरचा संघर्ष कायम राहणार. आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला निर्धार. राज्यासाठी पुढचे 5 दिवस पावसाचे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 14 सप्टेंबरला हवामान विभागानं दिला येलो अलर्ट. कळंब्यातील भोजने कुटुंबाचं दुःख संपता संपेना. गॅसस्फोटात जखमी झालेल्या प्रज्वल या चिमुरड्याचाही उपचारादरम्यान दुर्दैवी अंत. गॅसस्फोटातील मृतांची संख्या पोहोचली 3 वर. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं सुरू केली करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजदाद. 7 पेट्यांमध्ये आढळलं 11 कोटी 11 लाख रुपयांचं दान. गुरुवारी सायंकाळपर्यंत मोजदाद सुरू राहणार. आणि एस न्यूजनं पंचगंगा नदीघाटावरील मूर्ती विसर्जनानंतरची विदारक स्थिती दाखवल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून उघड्या पडलेल्या मूर्तींचं पुनर्विसर्जन.